गेल्या काही दिवसांमध्ये आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ ही आपल्याकडे देखील जाणवतीये। गॅस टंचाईमुळे टपरीवरचा चहा सुद्धा महाग झालाय। त्यातच पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या अफवांमुळे लोकांचं धाबं दणाणलंय आणि पंपावरती लांबच लांब रांगा सध्या बघायला मिळतात। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने पावलं उचलायला सध्या केंद्र सरकारने सुरुवात केली आहे। नेमका या उपाययोजना काय केल्या जात आहेत यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। इंधन टंचाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात सूट, निर्यातीवर अतिरिक्त सीमा शुल्क। इंधन टंचाईतून सर्वसामान्यांना खरोखर किती दिलासा? आखातात सुरू असलेल्या युद्धाचा आणि कच्च्या तेलाच्या भडकलेल्या दरांचा थेट फटका जनतेला बसू नये यासाठी केंद्रानं कंबर कसली आहे। त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता अशी एखादी घोषणा झाली की सत्ताधारी पक्षांनी स्वागत करायचं आणि विरोधकांनी टीका हे ठरलेलंच आहे। जब दुनिया भर में पेट्रोल और डीजल के दाम बहुत बढ़ गए हैं, हिंदुस्तान शायद एकमात्र ऐसा देश है जहां पर उत्पाद शुल्क को कम किया गया और सीधा लाभ भारत के 140 करोड़ लोगों को पहुंचाया गया। यही फर्क है नरेंद्र मोदी जी भारतीय जनता पार्टी का, जो जनता के हित में निर्णय लिए और 10 रुपया पेट्रोल और 10 रुपया डीजल पर दाम कम किए। तो ये एहसान किस पर लाद रहे हैं साहब? हमने कम कर दिया। ये स्पेशल एडिशनल एक्साइज कहलाती है, मतलब ही अनावश्यक है। ये अनावश्यक एक्साइज जो आपने हम पर लगाई थी वो आप ऑयल मार्केटिंग कंपनी से कम कर रहे हो, हम पर नहीं कम कर रहे हो। हम तो उतना ही देंगे जितना दे रहे थे। आपने पिछले 11.5 सालों में 12 बार एक्साइज ड्यूटी बढ़ाई है। आपने पिछले 11.5 सालों में हर साल हर दिन 982 करोड़ कमाया है एक्साइज ड्यूटी से। भाजपवाले म्हणतायत 140 कोटी जनतेला फायदा, तर काँग्रेसवाले म्हणतायत तसं काहीही नाही। पण मग खरं काय हे जाणून घेऊयात पेट्रोल व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांकडून। इसके अंदर जो भी अब पैसा घटा है एक्साइज का, वो सीधे सीधे जो हमारी ऑयल कंपनी है उसको फायदा देगा, और उसको फायदा तो नहीं मतलब मैं कहूँगा कि बल्कि नुकसान पूरा करेगा, और ताकि आम पब्लिक से उसको पैसे को रिकवर ना कर और दाम ना बढ़ाकर राहत दी जा सके आम पब्लिक को इनडायरेक्टली। तो ये जो दाम ये जो घटाया गया है इसमें किसी प्रकार की भी कोई भी जो प्राइस में चेंज नहीं आएगा। म्हणजे एक्साइज कमी झाली असली तरी त्यामुळे पेट्रोल पंपावरचा दर 1 पैसाही कमी होणार नाही हे नक्की। मात्र हा निर्णय सर्वसामान्यांसाठी नाही, केवळ कंपन्यांसाठी आहे असं म्हणणंही योग्य नाही। कारण कंपन्यांना दिलासा मिळाल्यामुळे एकतर दरवाढीची आणि टंचाईची शक्यता सध्यापुरती तरी टळली आहे। ऑयल मार्केटिंग कंपनीज को सपोर्ट दें और जिससे वो ज्यादा दाम में खरीदने वाली चीजों को सरकार उनको मदद करेगी, मगर जनता के ऊपर रेट बढ़ाना नहीं होना चाहिए। दूसरा, बड़ा दाम विदेश में बढ़ रही है, उसके कारण ऑयल मार्केटिंग कंपनीज खरीदना रोकें। ये से हालत ना हो, वो फिर भी खरीदें, फिर भी ले आएं और हमारे जनता को समय समय पर सही क्वांटिटी जितना भी मिलना चाहिए उतना मिलने का इंतजाम करें। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याच्या जनतेला आवाहन केलंय। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल
जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं. एकीकडे पेट्रोल डिझेल टंचाई आणि संभाव्य दरवाढीवर उपाय शोधत असताना देशभरात जाणवत असलेली गॅस टंचाई कमी करण्याचा प्रयत्नही केला जातोय. युद्धाच्या पहिल्या आठवड्यात घटवलेला व्यावसायिक सिलेंडर पुरवठा वाढवण्यात आलाय. पुरवठ्यात 20% वाढ करून तो आता 70% नेण्यात आल्याचं पेट्रोलियम सचिवांनी जाहीर केलंय. प्रामुख्यानं कामगारांचा सहभाग असलेल्या पोलाद, वाहन, वस्त्रोद्योग आणि आदी उद्योगांना प्राधान्यानं पुरवठा केला जाईल. याचा चांगला परिणाम राज्यातही लवकरच बघायला मिळण्याची आशा आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर होतं, त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तो 50% जातो आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया. असं असलं तरी प्रत्यक्ष जमिनीवरचं चित्र मात्र अद्याप आशादायी नाहीये. गॅससाठी पंपांवर रिक्षा चालकांच्या रांगा दिसतायत, तर एजन्सी बाहेर ग्राहकांच्या. अफवांमुळे असो की टंचाईमुळे, पण पेट्रोल पंपांवरची गर्दीही कमी झालेली नाहीये. केंद्र सरकारनं योजलेल्या उपायानंतर तरी या परिस्थितीत फरक पडेल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.